तर काय म्हणता मित्रमंडळी, तर आज निघलो होतो ऐट्यात जासाठी. तर तेवढ्यात भेटली पियुषची गाडी. तर सगळ्या आधी माझ्याकडून सगळ्याला रामराम मी करतो. ते ज्या गाडीवर बसून निघले होते आम्ही ऐट्याकडे जाण्यासाठी. तर तेवढ्यात पण आपला ब्लॉग काढणं सुरू केलो. म्हणजे करत तर नाही होतो ब्लॉग, पण आता करावं बा म्हणलो आपले मित्र म्हणते. तर तसंच गाडीवर बसून निघले होते आम्ही पांडकवड्याला जासानी. आणि तिथं पांडकवड्याला गेलं तर आपल्या पियुष भाऊला घ्यायचं होतं खरा, आणि तिथून जायचं होतं आम्हाला ऐट्याकडे. तर आम्ही निघले ऐट्याकडे जाण्यासाठी. आम्ही तर निघले तर तिथं मारेगावला जायचं होतं, कारण तिथं होती मित्र कॅटरवर जाणारीच. आम्ही पोचले होते मारेगावले आणि तिथून जायचं होतं आपल्या मित्राच्या रूमकडे. तर आम्ही दोघं जण निघले मग रूमकडे जाण्यासाठी. तर तेवढ्यात आपले मित्र होते आपल्या रूममध्ये अंदर, आणि तेवढ्यातच आपल्याला पियुषने नेऊन घातलं होतं आपल्याला ऐट्यामध्ये. तर आम्ही पोचले होते ऐट्या, आणि तेवढ्यात दिसला होता आपल्याला ओमप्रकाश प्रॅक्टिकल लिहत नाही. तेवढ्यात दिसले होते आपल्याला बिग फॅन एवढे दिवसाबाद भेटले होते आपल्याला ऐट्यामध्ये, आणि त्यांचा पण एक ब्लॉग काढलो होते. तेवढ्यामध्ये इकडे होते आपला रील स्टार म्हणजे आपला CID वाला, आणि इकडे आपला ओम भाऊ मोरव्याचा आणि त्याचे मित्र. तर तेवढ्यातच मी बसलो होतो मग रोशन भाऊच्या ऑटोमध्ये, कारण आम्हाला झाली होती सुट्टी. तर मी पोचलो होतो उमरीमध्ये नाही आपला ख्रिश्चन दवाखाना. तर आम्ही निघले मग साईकडे जाण्यासाठी. तर तेवढ्यातच रोशन भाऊच्या ऑटोमध्ये बसून निघलो होतो साईकडे जाण्यासाठी. पैदल आलतो होतो आपल्या गावाकडे, आणि मी पोचलो होतो साईकड्यामध्ये. तर आता तिथून नाही भेटली होती आपल्याला गाडी. तर थोड्या समोर गेलं का तर भेटली मग आपल्याला गाडी. तर गाडीवर बसून निघलो मग मी आता घराकडे जाण्यासाठी. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पेजला फॉलो करा.